आपण वसई विरार महानगरपालिका या ठिकाणी माधुरी मिसाळ प्रतिक्रिया आता देत आहेत, ज्यांच्या नेतृत्वात ही सोडत पार पडली। पन्नास टक्के पद ही महिलांकरता राखीव आहेत। महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आता। आणि ही थेट दृश्य महत्वाच्या 9 ठिकाणी महिला राज पाहायला मिळेल। यामध्ये विशेषतः मुंबईचा देखील पुन्हा एकदा समावेश। पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी महिला महापौर पालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत इथे काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज, त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते। त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते, कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या। त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट झाली। सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटले नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे
आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शनमध्ये काही अर्थ असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. मनमानी केली असं त्यांचं म्हणणं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी. याआधी महिलांसाठी आरक्षित होता, त्यावर काय सांगता? त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. अडीच वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये SCचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी महिला तुम्ही टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झालं नाही, दोन्ही वेळेस झाले आहे, तर सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट हा नियम जरा सविस्तर सांगण्याचं तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकांची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8मध्ये आपण कुठंही ह्याच्यामध्ये 29मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी. मैम हिंदी में बता दीजिए क्या प्रोसेस का जो विरोध होता है. मैम हिंदी में बता दीजिए. आज 29 महानगरपालिका के लिए महापौर के आरक्षण की सोड़त यहाँ संपूर्ण हो गई. उसमें एक हम लोगों ने अज के 1 आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गट है उसमें से 17 महानगरपालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं. इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए, उनके महापौर डिक्लेयर हो गए. जितने भी जो बड़े शहर है वहाँ पर हमने देखा कि महिला रिजर्वेशन आए हैं, तो क्या महिलाओं के हाथ में कमान होगी? पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे. हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे. थँक्यू. कर रही हूँ क्योंकि जो मेट्रोपॉलिटन सिटी है जैसे पूना है, मुंबई है, नवी मुंबई, इन सब में महिला का आरक्षण महापौर का आया है. मुझे ऐसे लगता है कि महिला बहुत सक्षम तरीके से ये महानगर पालिका चलाएगी. जैसे आप देख रहे हैं कि मुझे भी अगर नगर विकास का कार्यभार मेरे पास है और एक महिला होकर भी हम लोग कर रहे हैं, क्योंकि सबको पहली चिंता रहती है कि महिला करेगी या नहीं करेगी, लेकिन महिला बहुत सक्षम तरीके से ये चलाएगी. उद्धव ठाकरे को जैसा विरोध किया गया, यहाँ पे वॉकआउट किया गया, क्या कहेंगे? वो उनका हक है और उनको ऐसा लगा कि उनके दिमाग में जो आरक्षण था मुंबई के लिए वो नहीं हुआ, इसीलिए उन्होंने वॉकआउट. मैडम सवाल ये था 2017 और 2019 में भी महिला ओपन कैटेगरी के लिए आरक्षण था, फिर इस बार रोटेशन पॉलिसी का पालन क्यों नहीं किया? क्यों इस बार ओबीसी, एससी या बाकी चीजों को लेने उनको दिया? हमने नियमानुसार समझाया भी कि जो रोटेशन का था तो हमारे पास 3 ही महानगर पालिका थी और हमें आरक्षण 8 का निकालना था, इसलिए बाकी के जो आरक्षण है वो अल्फाबेट तरीके से किए गए. क्योंकि मुंबई का नाम और ये नियमानुसार है, नियम है, हमने उनको नियम दिखाया है, उनके ऊपर भी उनका ऑब्जेक्शन है, तो फिर हम मैडम लोग इसका मतलब ये कि जो 5 जो नाम लेने थे ओबीसी में वो अल्फाबेटिकल ऑर्डर में मुंबई नहीं था, इसीलिए क्या मुंबई का नाम नहीं डाला कि वो ही खाली पद से? मुंबई का नाम डाला था ना ओबीसी ओबीसी के लिए, तो मुंबई का नाम
डालने का ये अल्फाबेटिकल ऑर्डर में आया नहीं ना, तो अभी रोटेशन में आ जाएगा। मैम एक और आरोप लगाया जा रहा है कि जो शुरुआत जो छोटे शहर है वहाँ पर मोबाईल जो छोटे शहर है वहाँ पर कैटेगरी जो है SC ST OBC कर देंगे। जो बड़े शहर है जहाँ पर बीजेपी के पास उतनी जो संभावना है, अगर कैटेगरी अगर आता तो आपको नुकसान हो सकता था, उन्हें आप लोगों ने बाद में रखा और मुझे नहीं लगता कि ऐसा कुछ है। आपने देखा है कि किसी भी कैटेगरी का आरक्षण हो, अगर वो महापौर के चेयर पे बैठता है तो बहुत अच्छी तरह से शहर चलाता है। इसीलिए तो अभी सभी आरक्षण एक्सक्लूड होके, क्योंकि हर शहर में वो आरक्षण हुआ है, ऐसा नहीं कि हुआ है, और हम सब चलाते हैं उसके ऊपर ऐसा कुछ काही नहीं। ठाकरे गटाने असा आरोप केला की आम्ही ज्या तक्रारी केल्या किंवा आम्ही आक्षेप घेतला तर तुम्ही म्हटलं की त्यानंतर तुम्ही त्याचं निवेदन द्या, पण नंतर काहीच होणार नाही जर आरक्षण निघून गेलं असं एक त्यांचं म्हणणं. कारण आता त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांनी जो आक्षेप घेतला त्याच्यामध्ये मला स्वतःला आणि प्रशासनाशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही. आपण सगळे नियम त्यांना समजून सांगितले असताना सुद्धा त्या त्यांचाच मुद्दा ज्या पद्धतीने रेटत होता, त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की त्यांचं ऑब्जेक्शन आपण ऑन लाईव्ह नोंदवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्यापैकी पण खूप जण आहेत की जे सांगू शकतात की ह्याच्यामध्ये काय चूक झालंय का बरोबर. आक्षेप घेतला की चिठ्ठ्यांसाठी एकच कागद का वापरला झाला, कागदांची कमतरता आहे का मंत्रालयात, असाही आक्षेप घेतलेला होता. पुन्हा त्याच चिठ्ठ्या वापरण्यात आल्या घड्या घालून, जेणेकरून तुम्हाला समजून येईल कुठल्या महापालिकेची चिठ्ठी आहे. या आरोपात कितपत मलाही माहिती आहे की ज्यावेळेस आपण रोटेशन मध्ये हे काढतो त्यावेळेस नेमक्या तुम्ही कुठे होतात आता? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.